नमस्कार. अजून आपण काही डिफरन्शियल इक्वेशनचे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत, पण त्याच्या आधी एक छोटासा कन्सेप्ट बघायचा आहे की होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. तर हे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, तो कन्सेप्ट आपण बघणार आहोत. कारण त्या टाईपची जर एक्झाम्पल्स आली तर एक ट्रिक आहे, ती ट्रिक पण काय आहे ती बघणार आहोत, काय सबस्टिट्यूशन करायचे आणि त्या मेथडने आपण ती एक्झाम्पल सॉल्व करू शकतो सोल्युशन्स काढण्यासाठी. सो होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन मीन्स सपोज असं इक्वेशन असेल की x² dy बाय dx प्लस y⁴ किंवा y³ इज इक्वल टू 0. अशा टाईपचं जर डिफरन्शियल इक्वेशन आलं तर इथे जे व्हेरिएबल्स आहेत एक्स वाय झेड, जितके व्हेरिएबल्स असतील, आपण 2 व्हेरिएबल्स मधली घेतो. सो या 2 व्हेरिएबलची पॉवर चेक करायची इच अँड एव्हरी टर्म मध्ये. सो इथे किती टर्म्स आहेत एकूण, 1 आणि 2 टर्म्स आहेत. त्या दोन्ही टर्म्स मध्ये एक्स अँड वाय ची कंबाईंड पॉवर किती आहे ती बघायची. मीन्स ह्याची पॉवर 2 आहे, ह्याची पॉवर 2 आहे. सो कंबाईंडली ह्याची पॉवर किती होणार आहे, 2 + 2 4. त्या पॉवरला म्हणतात डिग्री ऑफ दॅट होमोजिनियस इक्वेशन. सो डिग्री, ह्या टर्मची डिग्री किती येणार आहे, फर्स्ट टर्मची डिग्री आली 4. सेकंड टर्मची बघूया किती येते, किती एक्स अँड वाय प्रेझेंट आहेत, तर 2 एक्स अँड वाय दिसत आहेत. आणि एकूण टोटल पॉवर किती आहे त्याची, तर y³ मीन्स 3 + 1. ह्याची टोटल डिग्री किती आली 4. तर इच अँड एव्हरी टर्मची डिग्री जर 4 असेल, आता डिग्री हा कन्सेप्ट इथे आपण व्हेरिएबलसाठी यूज करतोय. ॲक्च्युली जे डिफरन्शियल इक्वेशन असतं त्याची ऑर्डर आणि डिग्री काय ते आपण आधी बघितले. तिथे डेरिव्हेटिव्हच्या रिलेटेड आपण ती डिग्री हा कन्सेप्ट यूज करतो. ते पॉवर म्हणा, डिग्री म्हणा. तर काय आपल्याला फक्त चेक करायचं की जे अवेलेबल किंवा प्रेझेंट असणारे जे काही सगळे व्हेरिएबल्स आहेत, त्या व्हेरिएबलची प्रत्येक टर्म मधली कंबाईंड पॉवर किंवा कंबाईंड जी डिग्री आहे ती काय असली पाहिजे. दॅट मस्ट बी सेम फॉर ऑल टर्म्स. त्या इक्वेशन मध्ये जितक्या म्हणून टर्म्स आहेत त्या सगळ्या टर्मची डिग्री काय असली पाहिजे, सेम असली पाहिजे. म्हणजे कंबाईंड पॉवर त्याची सेम असली पाहिजे. मीन्स अशा फॉर्मॅटमध्ये आलं की x/y dy बाय dx प्लस x/y इज इक्वल टू 0. तर इथे सुद्धा डिग्री सेम आहे का, तर इथे काय होणार आहे, x ची डिग्री 1 आहे, y ची डिग्री 1, इथे पण 1 and 1. जसं इथे कंबाईन 2 + 2 इज इक्वल टू 4 होते, तसं इथे कंबाईन डिग्री याची बघायची आली या व्हेरिएबलची, तर 1 - 1 0 होते आणि इथे पण 1 - 1 0. सो दिस इज ऑल्सो होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. सो होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन मीन्स द डिफरन्शियल इक्वेशन इन विच ऑल टर्म्स हॅव सेम डिग्री. आता ही डिग्री कसली आहे, तर त्या कंबाईंड पॉवर आहे कोणाची, तर जे काही व्हेरिएबल्स आहेत त्याची कंबाईंड पॉवर आहे. सो अशा पद्धतीने आलं. सपोज हे डिफरन्शियल इक्वेशन असेल तर ह्या टर्मची डिग्री किती आहे 4 आणि ह्या टर्मची डिग्री किती आहे आता इथे 3. सो दिस इज नॉट होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. सो एकदम सिंपल कन्सेप्ट आहे, होमोजिनियस अँड नॉन होमोजिनियस. सो होमोजिनियस म्हणजे लक्षात आलं. आता आपण एखादं डिफरन्शियल इक्वेशन आलं तर ते होमोजिनियस आहे का चेक करायचं. त्याने काय होणार आहे की त्याच्यासाठी एक सबस्टिट्यूशनची ट्रिक आहे, ती यूज केली की सिम्पल होतं इक्वेशन सॉल्व करायला. सो ती ट्रिक अशी आहे की इथले जे एक्स आणि वाय व्हेरिएबल आहेत त्याच्यात आयदर एक्सला और वायला सबस्टिट्यूट करायचं. आता एक्सला करायचं की वायला करायचं हे डिपेंड्स ऑन dy बाय dx सिम्पल होतोय का dx बाय dy हा सिम्पल फॉर्म येतोय, त्याच्यासाठी आपण सबस्टिट्यूशन करणार. सो इफ dy बाय dx सिम्पल असेल सॉल्व करायला तर वायला सबस्टिट्यूशन करायची, y इज इक्वल टू vx. सो अजून एक व्हेरिएबल त्याच्यात ॲपियर होतोय vx. सो वायची रिप्लेसमेंट vx ने असणार आहे. पण जरी व्हेरिएबल वेगळं आलं तरी ते ॲक्च्युली सिम्पल होणार आहे प्रॉब्लेम आणि मग तो सॉल्व करायला इझी होणार आहे. सो y इज इक्वल टू vx ही सबस्टिट्यूट करायची किंवा मग x इज इक्वल टू vy ही सबस्टिट्यूशन. आता ते एक्झाम्पल बघितल्यावर आपल्याला लक्षात येईल की y का x कुठल्या टर्मला आपल्याला सबस्टिट्यूशन करावी लागेल. बिकॉज dy बाय dx असं आपण सेपरेट करून घेणार और dx बाय dy जे इझी असेल ते आपण करणार होते ते फॉर्म, आणि मग x और y जी काही सबस्टिट्यूशन असेल ती करायची. आता एकदा y ला और x ला सबस्टिट्यूशन केल्यावर ते व्हेरिएबल व्हॅनिश होणार आहे. सपोज y ला सबस्टिट्यूट केलं तर y व्हॅनिश होणार आहे आणि इन द प्लेस ऑफ y काय अपियर होणार आहे vx. सगळीकडे vx येणार आहे. मे v हे अजून एक व्हेरिएबल येईल. डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करताना आपण 2 व्हेरिएबल मधलं डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करतो. सो एकदा y डिसअपियर झाला आणि vx म्हणजे v आणि x ही 2 व्हेरिएबल्स असणार आहेत. त्यामुळे dy बाय dx ठेवून चालत नाही, कारण
व्हेरिएबल्स व्ही आणि एक्स आहेत आणि मग डीवाय बाय डी एक्स ते इंटिग्रेशन पॉसिबल नाही. त्यामुळे त्या ठिकाणी काय करायला लागतं, जेव्हा सबस्टिट्यूशन करतो तेव्हा डीवाय बाय डी एक्सची सुद्धा व्हॅल्यू आपल्याला इन द फॉर्म ऑफ व्ही फाइंड आउट करायला लागते आणि ती रिप्लेस करायला लागते. सो डीवाय बाय डी एक्स काय येणार, मग दोन्ही व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू एक्स आहेत. सो फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विच इज 1 कारण विथ रिस्पेक्ट टू एक्स. देन सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही इज डीव्ही बाय डी एक्स. तसंच राहणार. व्हीचं डेरिव्हेटिव्ह 1 नाही येणार कारण व्ही इज अ फंक्शन ऑफ एक्स असं असणार आहे, वाय सगळं, त्यामुळे डीव्ही बाय डी एक्स. सो डीवाय बाय डी एक्स या टर्मने आपल्याला रिप्लेस करायला लागतं. और एक्स इज इक्वल टू व्ही वाय घेतलं तर याची डी एक्स बाय डी वाय ही व्हॅल्यू याचा प्रॉडक्ट रूल वापरून आपण इथे काढायची आणि ती तिथे रिप्लेस करायची. काही एक्झाम्पलमध्ये वायला सबस्टिट्यूशन करायला लागते, काही एक्झाम्पलमध्ये एक्सला सबस्टिट्यूशन करायला लागते. सिम्पल आहेत एक्झाम्पल्स, फक्त ते होमोजिनियस आहे की नाही एकदा चेक करायचं. इफ ते होमोजिनियस इक्वेशन असेल त्यासाठी काय करायचं, प्रत्येक इच अँड एव्हरी टर्मची डिग्री चेक करायची, म्हणजे डीवाय बाय डी एक्स नाही, डेरिव्हेटिव्हची नाही, त्यातले जे व्हेरिएबल्स आहेत त्यांची कंबाईंड डिग्री चेक करायची. ती जर सेम असेल सगळीकडे देन दॅट इज होमोजिनियस इक्वेशन. आणि जर होमोजिनियस इक्वेशन असेल तर ह्या सबस्टिट्यूशन करून ते एक्झाम्पल सॉल्व करायला सिम्पल होतं आणि त्या ट्रिकने आपण ते एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. सो आपण एक्झाम्पल सॉल्व करू म्हणजे लक्षात येईल की कुठल्या एक्झाम्पलसाठी वाय सबस्टिट्यूट करायचा, कुठल्या एक्झाम्पलसाठी एक्सला सबस्टिट्यूशन यूज करायची. एक्झाम्पल बघितल्यावर लक्षात येईल.